नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज झालेली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची चर्चा करणार आहोत। तसं पाहिलं तर ही जुन्या पॅटर्नची शेवटची परीक्षा, त्यामुळे इंग्रजी प्रश्नांचा जर विचार केला तर तुलनेने काठिण्य पातळी ही अतिशय साधारण या प्रश्नपत्रिकेची वाटते। बऱ्याच मुलांना हा पेपर नक्की खूप सोपा गेला असणार आहे। तर याच्यामधला पहिला प्रश्न होता म्हणजे 51 नंबरचा, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इन देअर कॉन्टेक्स्ट। द हॉर्स हॅड इंजर्ड वन ऑफ रियर लेग्स। द हॉर्स हॅड इंजर्ड वन ऑफ रियर लेग्स, घोड्याच्या मागच्या पायाला इजा झालेली होती। अर्थात रियर लेग्स, फ्रंट लेग्स आपल्याला माहिती असतात, तर त्याच्यामध्ये रियरचा अर्थ इथे साहजिकच काय असणार आहे, बॅक लेग्स असणार आहे। सेकंड सेंटेन्स आहे, ही डिस्क्राइब्स हाऊ दिस बर्ड्स रियर देअर यंग। रियर मीन्स टू ब्रिंग अप, टू केअर फॉर अशा अर्थाने वापरतो, त्यामुळे ऑप्शन मधला केअर फॉर जो आहे या ठिकाणी आहे, म्हणजे आपण सी आहे पहिल्यासाठी, त्यानंतर दुसऱ्यासाठी ए आहे। द लायन स्लोली रियर्ड इट्स हेड अँड लुक अराउंड। द लायन स्लोली रियर्ड, रियर्ड मीन्स रोज अप, सिंहाने आपलं डोकं वर काढल्याचा अर्थ आहे। रोज अप मीन्स राईज अप हे मिनिंग असणार आहे, म्हणजे डी असणार आहे। टू पोलीस मोटरसायकलिस्ट ब्रॉट अप द रियर ऑफ द डेमॉन्स्ट्रेशन मीन्स लास्ट पार्ट ऑफ द डेमॉन्स्ट्रेशन। लास्ट पार्ट मीन्स इथे बी असणार आहे, CADB, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ कॉन्कर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स। ह्याच्या अगोदरही MPSCला सब्जेक्ट वर्ब कॉन्कर्डवर प्रश्न विचारलेला आहे आणि तोही याच कॉन्कर्डवर विचारलेला होता। ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन। ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन हे सेंटेन्स दिलेलं आहे, सब्जेक्ट ब्रेड अँड बटर आहे, वर्ब इज आहे। ऑप्शन मध्ये ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड आहे, नोशनल कॉन्कर्ड आहे, प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी आहे, वर्ब कॉन्कर्ड आहे। याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड याचा अर्थ वेन वर्ब इज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट मीन्स सपोज द सब्जेक्ट इज सिंग्युलर, वर्ब शुड बी सिंग्युलर। इफ द सब्जेक्ट इज प्लुरल, द वर्ब शुड बी प्लुरल। जर कर्ता एकवचनी आहे, क्रियापद एकवचनी वापरलेला आहे, कर्ता अनेकवचनी आहे, क्रियापद अनेकवचनी वापरलेला आहे, अशा वेळेला आपण त्याला ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड असं म्हणतो। पण इथे तुमच्या लक्षात येईल की हे ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड नाही, कारण ब्रेड अँड बटर म्हटलं की सब्जेक्ट अनेकवचनी झाला। सेकंड ऑप्शन आहे नोशनल कॉन्कर्ड। नोशनल कॉन्कर्ड, नोशन मीन्स आयडिया, कल्पना, म्हणजे ज्यावेळेला इफ द वर्ब इज अकॉर्डिंग टू द आयडिया ऑफ द सब्जेक्ट, मिनिंग ऑफ द सब्जेक्ट, ज्यावेळेला क्रियापद हे कर्त्याच्या अर्थाप्रमाणे असतं त्यावेळेला त्याला आपण नोशनल कॉन्कर्ड म्हणतो। इथे तुमच्या लक्षात येईल ब्रेड अँड बटर हे जरी दोन वेगळे पदार्थ असले तरी ब्रेड अँड बटर, रोजी रोटी अशा अर्थाने आपण वापरतो, म्हणजेच त्यामधून एकच कन्सेप्ट, एकच कल्पना व्यक्त होते आणि म्हणून हे नोशनल कॉन्कर्ड आहे। आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे, बी ओनली हे याचं उत्तर असेल। नेक्स्ट 53 नंबरचा क्वेश्चन आहे, यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी मॅच द फॉलोइंग विथ द अपोजिट मिनिंग अशा अर्थाने आहे। तर मॅच द फॉलोइंग विथ अपोजिट मिनिंग, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत। पहिलं ॲक्यूट आहे, आपण पटकन लक्षात येईल, ॲक्यूट मीन्स स्ट्रॉंग आणि त्याच्या अपोजिट माइल्ड हे त्याचं अपोजिट वर्ड असू शकतो। आणि जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन एला दोन असणारा फक्त एकच पर्याय, त्यामुळे आणखी थोडं पुढे जा। गुडविल, गुडविलचा अपोजिट अर्थातच ॲक्रिमोनी असणार आहे। मॉडर्नचं अँटिक्विटी असणार आहे, सीजचं कंटिन्यू असणार आहे, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 2, 2 नंतर 1, 1 नंतर 4, 4 नंतर 3, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल। नेक्स्ट 54 नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये आपण पाहू शकतो, सिलेक्ट द करेक्ट वर्ड्स फॉर द अंडरलाइन फ्रेजेस। अधोरेखित फ्रेजेससाठी बरेच सेंटेन्सेस जे आहेत ते तुमच्या कंटेक्च्युअल मिनिंग मध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे त्यांची उत्तरं शोधणं हे तुलनेने तुम्हाला सोपं जाणार आहे। फ्रोझन रेनड्रॉप्स हॅव रुइन्ड द क्रॉप। फ्रोझन रेनड्रॉप्स म्हणजे पावसाचे गोठलेले थेंब, म्हणजे त्याला आपण गारा असं म्हणतो।
आणि ह्या गारांसाठी जो इंग्रजी वर्ड आहे तो अर्थातच तुमच्या लक्षात येईल, याच्यामधला हेल हा वर्ड त्यासाठी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असू शकतं. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, आर्टिसन्स ऑर्गनाइज देमसेल्स इन वेलफेअर सोसायटी फॉर म्युच्युअल हेल्प इन युरोप इन द पास्ट. तर या ठिकाणी तुम्हाला इन वेलफेअर सोसायटी म्हणजे वेलफेअर सोसायटी फॉर म्युच्युअल हेल्प याचं जर मिनिंग बघितलं तर हे गिल्ड आहे, याचा अर्थ होतो संघटना. म्हणजे थोडक्यात वेन द पीपल कम टुगेदर फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी दॅट ग्रुप इज कॉल्ड गिल्ड. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. 55 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट विथ पंक्च्युएशन मार्क ऑफ सेमिकोलन. सेमिकोलन कोणत्या वाक्यात बरोबर वापरलेला आहे हे विचारलेलं आहे. जनरली सेमिकॉलन कधी वापरतो, ज्या वेळेला दोन वाक्य जे आहेत ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेली असतात. मराठीमध्ये पण आपण पाहतो दोन वाक्य ज्या वेळेला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययनी जोडलेले असतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेले असतात, अशा वेळेला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या अगोदर आपण सेमिकोलन यूज करतो. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला हाऊएव्हरच्या अगोदर सेमिकोलन आहे, नंतर सेमिकोलन मध्येच कुठेतरी वापरलेला आहे, अर्थात ह्या फेंड्स नंतर तो पूर्णपणे चुकीचा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये तो हाऊएव्हर नंतर वापरलाय, तिसऱ्या वाक्यात तोही चुकीचा आहे. चौथ्या वाक्यामध्ये तो हाऊएव्हरच्या अगोदर वापरलेला आहे. आणि जनरली या ठिकाणी हाऊएव्हर हे कंजंक्शन असलं तरी सुद्धा हाऊएव्हर नंतर आपण सेंटेन्समध्ये कॉमा देतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर 56 अगदी सोपा क्वेश्चन होता, विच डॅश इज नॉट अ मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे, ऑट टू हे मॉडल ऑक्झिलरी आहे, मे हे आहे, तुम्हाला नॉट अ मॉडल ऑक्झिलरी असं म्हटलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. डू हे मॉडल ऑक्झिलरी असणार नाही, ते अर्थातच प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. डू, बी आणि हॅव ही प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहेत, त्याच्यामुळे त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह क्लॉज त्या वाक्यामधला ओळखायचा आहे. द वॉच विच हॅज अ गोल्डन चेन इज माइन. द वॉच विच हॅज अ गोल्डन चेन इज माइन म्हणजे असा क्लॉज ओळखायचा की ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हटल्यावर तो नामाबद्दल माहिती सांगत असणार आहे. द वॉच हे नाऊन आहे, त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाऊन आलेला आहे, आणि मग रिलेटिव्ह प्रोनाऊन पासून वर्ब पर्यंतचा जो पार्ट आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. खूप अतिशय सोपा प्रश्न आहे. साहजिकच याची सुरुवात ही रिलेटिव्ह प्रोनाऊनने होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्ब पर्यंतचा जो सेंटेन्स पार्ट आहे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. विच हॅज अ गोल्डन चेन. विच हॅज अ गोल्डन चेन हा सेंटेन्सचा पार्ट वॉच बद्दल माहिती सांगतोय, त्यामुळे नामाबद्दल माहिती सांगतोय म्हणून तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे, गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. एक्झल्ट आणि इम्बिसल हे दोन वर्ड्स आहेत. एक्झल्टचा अर्थ होतो थोडक्यात ज्यावेळेला तुम्हाला ओव्हर जॉईड असता, खूप आनंद झालेला असतो, त्यावेळेला आपण त्याला एक्झल्ट असं म्हणतो. इम्बिसल याचा अर्थ की थोडक्यात स्टुपिड पर्सन अशा अर्थाने आपण वापरतो. आता प्रश्न काय, तुमचा अँटोनिम्स वापरायचं. तुमच्या लक्षात येईल की एक्झल्टचे सिनोनिम दिलेत, डिलाइट, रिजॉइस, एक्झुबरेट हे सगळे जॉयशी रिलेटेड सिनोनिम्स आहेत, आणि तुम्हाला अँटोनिम्स वापरायचं आहे म्हणजे हे तीनही पर्याय उत्तर असू शकत नाहीत. लॅमेंट म्हणजे शोक करणे, म्हणजेच एक्झल्टचं अँटोनिम लॅमेंट असणार आहे, आणि इम्बिसल याचा अर्थ स्टुपिड आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द शहाणा माणूस सेन. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 डी ओनली हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 59 चा जो क्वेश्चन आहे यामध्ये चूज द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. व्याकरण दृष्ट्या चुकीचं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. आय वॉन्ट दॅट यू शुड मीट हिम. आता हे वाक्य काही जणांना पटकन बरोबर वाटेल, आय वॉन्ट दॅट यू शुड मीट हिम, पण बाळांनो तुम्ही खूप काळजीपूर्वक विचार केला तर याच्यामध्ये लक्षात येईल की ही रचना चुकीची आहे. जर समजा आय वॉन्ट नंतरच्या वाक्यात दॅट आला असेल आणि दॅट नंतर जर नाउन क्लॉज असेल तर त्या ठिकाणी आपण V1 वापरतो. त्यामुळे एकतर हे वाक्य असं असायला पाहिजे, आय वॉन्ट दॅट यू मीट हिम, आय वॉन्ट दॅट यू मीट हिम असं असायला पाहिजे. किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता, आय वॉन्ट यू टू मीट हिम असं जरी असतं तरी ते वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट झालं असतं. आय वॉन्ट यू टू मीट हिम, त्यामुळे ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स तितकं ॲप्रोप्रिएट नाही आहे. आय वॉन्ट दॅट यू शुड मीट हिम, तर यामध्ये आय वॉन्ट यू टू मीट हिम किंवा आय वॉन्ट दॅट यू मीट हिम असं सेंटेन्स असायला पाहिजे होतं. सेकंड सेंटेन्स मात्र अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे.
वी डिस्कस द मॅटर येस्टरडे जर वाक्यामध्ये येस्टरडे आहे तर त्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स असला पाहिजे, क्रियापदाचं भूतकाळी रूप असलं पाहिजे. हे सेंटेन्स अगदी करेक्ट आहे. शी रिक्वेस्टेड फॉर माय हेल्प. आता या ठिकाणी सुद्धा थोडं लक्षात येईल तुमच्या, शी रिक्वेस्टेड माय हेल्प वगैरे ही रचना बरोबर आहे. रिक्वेस्ट नंतर रिक्वेस्ट हे जे वर्ब आहे हे जनरली आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून वापरतो आणि त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स वापरले जात नाहीत. हा सुपरफ्लुअस यूज आहे. म्हणजेच तुम्हाला ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. त्यामुळे ए आणि सी हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहेत. करेक्ट फक्त बी या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू चेंज द फॉलोविंग सिंपल सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स. रायडिंग अ बाईक शी फेल डाऊन ऑन अ रोड. रायडिंग अ बाईक मुळात थोडीशी मूळची वाक्यरचना चुकलेली आहे. रायडिंग अ बाईक शी फेल डाऊन ऑन अ रोड काही हरकत नाही. त्यांना असं म्हणायचं होतं वाईल रायडिंग अ बाईक शी फेल डाऊन ऑन अ रोड. आणि त्याच्यामुळे याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स शोधायचं. पहिलं सेंटेन्स आहे शी वॉज रायडिंग अ बाईक अँड देन आहे. अँड देन म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. सेकंड सेंटेन्स में तुमच्या लक्षात येते की व्हाईल वापरलेला आहे. व्हाईल शी वॉज रायडिंग अ बाईक शी फेल डाऊन ऑन द रोड. तर हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे आणि ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण व्हाईल हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन डिनोटिंग टाइम आहे. जर दोन वाक्य जोडताना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं असेल तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. शी वॉज रीडिंग अ बाईक अँड आलं म्हटल्यावर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असू शकत नाही. शी वॉज फेलिंग डाऊन व्हाईल शी वॉज रीडिंग अ बाईक ही वाक्यरचना चुकीची आहे. दोन्ही वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना जी आहे ही पूर्णतः चुकीची आहे. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. त्यानंतर 61 नंबरचा क्वेश्चन आहे. कॉल द फर्स्ट विटनेस सेट द जज. हा सुद्धा PYQ आहे. अगोदरच्या परीक्षेला विचारलेला आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनलाही विचारलेला आहे, MPSCलाही विचारलेला आहे. कॉल द फर्स्ट विटनेस सेट द जज. तर आपल्या लक्षात येतं दिलेलं वाक्य जे आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये रिपोर्टेड स्पीच मधलं हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब हे कमांडेड पहिल्या वाक्यात आहे, हे बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यातला हॅज ऑर्डर, हॅज बीन गिवन, शी आस्क देम ह्या पूर्णतः रचना चुकीच्या आहेत. नजर टाकल्या लक्षात येतं की ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असलं पाहिजे. शी कमांडेड देम इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे दोन वाक्य जोडण्यासाठी टू वापरलेला आहे. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 चं जे वाक्य आहे हे आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द प्रेसिडेंट टूक द मॉरल हाय ग्राउंड. द प्रेसिडेंट टूक द मॉरल हाय ग्राउंड आणि तुम्हाला त्याचं करेक्ट मिनिंग विचारलेलं आहे. अर्थात मॉरल हाय ग्राउंड असं ज्यावेळेला म्हणतो इडियम सारखा टूक द मॉरल हाय ग्राउंड, टू टेक द मॉरल हाय ग्राउंड ही इडियम आहे. तसं पाहिलं तर इडियम याचाच अर्थ होतो इडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट सजेस्ट मॅटाफोरिकल मिनिंग नॉट अ लिटरल मिनिंग. आणि त्यामुळे हा जर आपण विचार केला तर आपल्या या ठिकाणी लक्षात येतं की स्टूड ऑन पोडियम हे उत्तर असू शकत नाही. स्टूड ऑन पोडियम मीन्स वेन समवन स्टूड ऑन पोडियम टू डिलिव्हर अ स्पीच असा त्याचा अर्थ येईल. इट्स नॉट एन इडियम. त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. अर्थात टूक द मॉरल हाय ग्राउंड असं म्हणतोय म्हणजेच ते मॉरली करेक्ट आहे. त्यामुळे वॉज तुम्हाला करेक्ट मिनिंग काढायचे, अँटॉनिम वगैरे नाही शोधायचं. त्यामुळे वॉज मॉरली इनकरेक्ट हा पार्ट चुकीचा आहे. ब्रॉट द मोरल डाऊन हे तर पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. वॉज ऑनेस्ट. द प्रेसिडेंट टूक द मॉरल हाय ग्राउंड म्हणजे द प्रेसिडेंट वॉज ऑनेस्ट किंवा त्यांची जी कृती आहे ती ऑनेस्ट कृती होती अशा अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ही गॉट हर अ स्प्लेंडिड प्रेझेंट. व्हॉट डिड ही गेट? व्हॉट डिड ही गेट? अ स्प्लेंडिड प्रेझेंट. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हुम डिड असं जर विचारलं तर याचं हर हे उत्तर येतं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि त्यामुळे या वाक्यात 2 ऑब्जेक्ट आहेत. 2 ऑब्जेक्ट आहेत म्हणून त्याला डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द डिग्री ऑफ द कंपॅरिझन. आयडेंटिफाय द डिग्री ऑफ द कंपॅरिझन ऑफ द एडजेक्टिव्ह इन द गिवन सेंटेन्स. फ्रँक इज द लिस्ट टॉल
ऑफ द बॉईज. लिस्ट ऑल अर्थातच लिस्ट हा जो शब्द आहे हा लिटल ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, लेस और लेसर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि लिस्ट जी आहे ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर मग्गी. मग्गी मीन्स वॉर्म और मॉइस्ट, ह्युमिड अशा अर्थाने आपण वापरतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्युमिड हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लार्ज सम ऑफ मनी. A large sum of money was recently donated to the hospital. Identify the active form of the following sentence. दिलेलं वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे. यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू ऍक्टिव्ह वॉइस. साहजिकच या ठिकाणी अ लार्ज सम ऑफ मनी हा ऑब्जेक्टचा पार्ट असणार आहे. वॉज रिसेंटली डोनेटेड टू बी प्लस V3 आहे. वॉज आलेला आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की दिलेलं वाक्य जे आहे हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. सर्वच वाक्यामध्ये त्यांनी समवन हा सब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे. म्हणजे फक्त तुम्हाला जर पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये वॉज वर प्लस V3 असेल तर ऍक्टिव्ह वॉइस मधलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असलं पाहिजे, एवढं माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असणार आहे. समवन रिसेंटली डोनेटेड. रिसेंटली डोनेट समवन हा सब्जेक्ट झाला, रिसेंटली डोनेटेड हे वर्ब झालं, लार्ज सम ऑफ मनी हे ऑब्जेक्ट झालं. सब्जेक्ट व ऑब्जेक्टची जी करेक्ट कन्स्ट्रक्शनची रचना आहे ही ऑप्शन नंबर 2 आहे. त्यामुळे 66चं जे आन्सर असणार आहे ते 2 असेल. 67 नंबरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ द करेक्ट यूज ऑफ कोरिलेटिव्स. कोरिलेटिव्स याचा अर्थ द कंजंक्शन्स दॅट अकर इन अ पेअर. The conjunctions that occur in a pair are called correlative conjunctions. Not only but also, either or, neither nor, no sooner than, hardly when, whether or. जी कंजंक्शन जोडीने येतात त्यांना आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतो. आता या कोरिलेटिव्ह कंजंक्शनचा करेक्ट यूज बघायचा आहे. इथे एक जनरल रूल आहे, जर कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स असतील तर आपण काय करतो, ज्या कोरिलेटिव्ह कंजंक्शनच्या पहिल्या पार्ट नंतर ज्या पार्ट्स ऑफ स्पीच मधला वर्ड येतो त्याच पार्ट्स ऑफ स्पीच मधला वर्ड हा सेकंड पार्ट नंतर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ही नॉट ओनली चीटेड हिज फ्रेंड्स बट ऑल्सो हिज पेरेंट्स. तर इथे तुमच्या लक्षात येईल की नॉट ओनली नंतर चीटेड आला म्हणजे वर्ब आला आणि पुढे मात्र बट ऑल्सो नंतर नाऊन आला. तर हे सेंटेन्स करेक्ट कसं असायला पाहिजे होतं, ही चीटेड नॉट ओनली हिज पेरेंट्स बट ऑल्सो नॉट ओनली हिज फ्रेंड्स बट ऑल्सो हिज पेरेंट्स. म्हणजे तसं म्हटलं तर हे ग्रॅमॅटिकली थोडीशी चूक याच्यामध्ये आहे. असं पटकन वाचलं तुमच्या ती लक्षात येणार नाही, परंतु हे असायला कसं पाहिजे होतं, ही चीटेड नॉट ओनली हिज फ्रेंड्स बट ऑल्सो हिज पेरेंट्स. सेकंड आहे ही मे आयदर हॅव अन ॲपल ऑर अन ऑरेंज. ही ते सुद्धा तसंच आहे, ही मे हॅव आयदर ॲपल ऑर अन ऑरेंज. त्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्समध्ये द एलिफंट बोथ स्वॅलो द बॅग अँड द बन्स. तर इथे सुद्धा हे वाक्य असं असायला पाहिजे होतं, द एलिफंट सॅलो बोथ द बॅग अँड द बन्स. त्यामुळे हेही इनकरेक्ट आहे. शी नायदर केअर्स फॉर गोल्ड नॉर सिल्वर. हेही वाक्य खरं तर चुकीचं आहे. शी केअर्स नायदर फॉर गोल्ड नॉर फॉर सिल्वर असं करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आयोगाकडून रद्द केला जाईल. पर्यायामध्ये याचं योग्य उत्तर म्हणजे मला तर सापडत नाही. माझ्या मते हा प्रश्न आयोगाकडून रद्द केला जावा. शी इज अ व्हेरी इकॉनॉमिकल लेडी. इकॉनॉमिकल म्हणजे काटकसरी, पैसा जपून वापरणारी. आणि मग यासाठी एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळी, रेकलेस नाही येणार, थ्रिफ्टी म्हणजेच काटकसरी. इकॉनॉमिकल हे त्याचं सिनॉनिम आहे. 69 नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट क्वेश्चन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. वी सेल्डम सी देम नाउअडेज. सेल्डम हे जर ॲडव्हर्ब वाक्यामध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे लिटल, फ्यू, सेल्डम, रेअरली, बेअरली, स्केअर्सली, हार्डली यासारखे वर्ड जर सेंटेन्समध्ये असतील तर ह्या सेंटेन्सचं मिनिंग निगेटिव्ह असतं आणि म्हणून अशा सेंटेन्सेसला आपण सेमी निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आणि जर सेमी निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी होकारार्थी असतो, ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग असतो. आणि म्हणून वी सेल्डम सी देम नाउअडेज या वाक्यामध्ये सेल्डम जे आहे
हे सेल्डम निगेटिव्ह टोन इंडिकेट करत असल्यामुळे याचा क्वेश्चन टॅग ऑप्शन नंबर 3 डू वी असा असला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 डू वी असा असला पाहिजे. नंतर 16 आपला झालेला आहे. त्यानंतर पुढे 70 नंबरचा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय हु कम्स टू मी डेली इज माय फास्ट फ्रेंड. अगदी याच पॅटर्नचं वाक्य मागेही मागच्या काही प्रश्नांच्या मध्ये पण विचारलेलं आहे आणि इथेही अगदी तसंच विचारलेलं आहे. इथे द बॉय हे नाऊन आहे आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाऊन आलं आणि त्याच्यानंतर क्लॉज आलेला आहे. नामानंतर येणारा क्लॉज हा साहजिकच ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. द बॉय हु कम्स टू मी डेली इज माय बेस्ट फ्रेंड. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असेल. चूज सुटेबल ॲडव्हर्बियल फ्रेज फॉर द फॉलोइंग अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. जनरली स्पीकिंग म्हणजे सामान्यतः. माय पेपर वॉज कन्सिडर्ड सुपेरियर टू हिज. माझा पेपर त्याच्यापेक्षा अधिक चांगला होता. सामान्यतः अशा अर्थाने वापरलेला आहे. पहिला ऑप्शन आहे ओव्हर अँड अबो. ओव्हर अँड अबो मीन्स इन ॲडिशन टू. ओव्हर अँड अबो मीन्स इन ॲडिशन टू. बिसाइड्स अशा अर्थाने वापरतो. नाऊ अँड देन म्हणजे अकॅजनली अधूनमधून. अधूनमधून. ऑन द होल याचा अर्थ जनरली. ऑन द होल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असलं पाहिजे. वन्स अँड अगेन मीन्स रिपीटेडली. वन्स अँड अगेन मीन्स रिपीटेडली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 70 नंबरचा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा आन्सर असलं पाहिजे. 72 नंबरचा क्वेश्चन आहे. आय वॉज व्हेरी फर्म अबाउट व्हॉट आय वॉन्टेड. आय वॉज व्हेरी फर्म मी खूप ठाम होतो. डिटरमाइंड होतो. डिटरमाइंड अशा अर्थाने वापरलेला आहे. हार्ड असू शकत नाही. सेक्युर्ड असू शकत नाही. रिसॉल्यूट हे त्याचं उत्तर असणार आहे. सॉलिड असू शकत नाही. याच्यावरून रिझोल्युशन हा वर्ड आला. रिझोल्यूट याचा अर्थ ठाम निर्णय असणारा. डिटरमाइंड अशा अर्थाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बऱ्याच प्रश्नांची उत्तर ही ऑप्शन नंबर 3 आहेत हे दिसून येत आहे. खूपच अवघड प्रश्न असेल तर ऑप्शन नंबर 1 आहे. अन्यथा ऑप्शन नंबर 3, 4 ही उत्तर आपल्याला दिसून येतात. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. बघा ज्यावेळेला कॉन्टेक्च्युअल मिनिंगवर क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेला सेंटेन्स खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. दे नीड टू वे बेनिफिट अगेन्स्ट रिस्क. दे नीड टू वे बेनिफिट अगेन्स्ट रिस्क. त्यांनी साहजिकच दे नीड टू वे बेनिफिट अगेन्स्ट रिस्क. दोन अपोजिट आयडियाज आहेत. दोन अपोजिट आयडियाज आहेत म्हणजेच थोडक्यात धोका आणि नफा यांच्यामध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे असा या ठिकाणी अर्थ असू शकतो. ते मोजू शकतात असं होणार नाही. बॅलन्स हा एक मिनिंग असू शकतो. बर्डन त्याचं असणार नाही. कन्सिडर असं होणार नाही कारण आपल्याला वे करायचं म्हणजे बॅलन्स करायचं आहे आणि म्हणून बॅलन्स असू शकतं. ही हॅज टू वे अप द पॉसिबिलिटीज. he has to weigh up the possibilities means he has to take into consideration or he has to consider the possibilities. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे 73 चं आन्सर असणार आहे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ओपन द डोअर. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे त्याचा क्वेश्चन टॅग विल यू असणार आहे. अगदी बरोबर आहे. लेट सी दॅट मूवी तर याचा क्वेश्चन टॅग शॅल वी असला पाहिजे म्हणजे हा चुकीचा आहे. द कंट्री नीड्स अ मोर डायनामिक लीडर. डझंट शी असं उत्तर दिलेलं आहे. पर्याय दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. द गर्ल हॅझंट स्लेप इट. निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह असला पाहिजे हे चुकीचं आहे. ओनली ए असं ऑप्शन कुठेही नाही. 2 ऑप्शन बरोबर असले पाहिजेत आणि म्हणून माझ्या मते ऑप्शन ए आणि सी हे करेक्ट आहेत. ए आणि सी करेक्ट असण्याचं कारण काय तर या ठिकाणी कंट्री हा जो वर्ड आहे वेन वी यूज द वर्ड्स लाईक कंट्री मून सन इन मेटाफोर इन पर्सॉनिफिकेशन ज्यावेळेला आपण ते पर्सॉनिफाईड करतो त्यावेळेला कंट्रीबद्दल आपण फेमिनिन जेंडर यूज करतो आणि त्यामुळे इथे कंट्रीबद्दल शी वापरलेला आहे. डझंट शी असं पर्सॉनिफाईड केलेलं असल्यामुळे डझंट शी हा क्वेश्चन टॅग बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जो आहे हे तुमचं उत्तर असणार आहे. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाइन वर्ड. नो बडी लाईक्स हिज प्राऊड बिहेवियर. कोणालाही त्याचं
गर्विष्ठ वागणं आवडलं नाही असा शब्दशः आपण अर्थ घेऊ शकतो. पर्यायानंतर तुम्हाला प्राऊडचं मिनिंग शोधायचं आहे. हार्ड प्रेस असं नाही होणार, हाय लिव्हिंग असं नाही होणार, हाय हँडेड आणि हाय अँड मायटी. आता याच्यामध्ये हाय हँडेड जो आहे हा शब्द ऑप्रेसिव्ह वर्ड आहे. वेन यू हॅव अथॉरिटी अँड यू यूज दॅट अथॉरिटी टू ऑप्रेस द पीपल, त्यावेळेला तुम्ही काय म्हणता, हाय हँडेड. आणि हाय अँड मायटीचा अर्थ होतो ॲरोगंट बिहेवियर, र्यूड बिहेवियर. आणि त्यामुळे 3 आणि 4 हे अगदी जवळचे खरं तर ॲन्सर असू शकतात, पण माझ्या मते आयोग याचं उत्तर देताना हाय अँड मायटी ऑप्शन नंबर 4 देईल. कारण या ठिकाणी प्राऊड बिहेवियर याचा अर्थ नोबडी लाईक्स हिज. प्राऊड बिहेवियर मीन्स ॲरोगंट बिहेवियर, र्यूड बिहेवियर असा मिनिंग थोडासा जास्त योग्य वाटतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे हाय हँडेड हे पूर्णतः चुकीचं आहे अशातला भाग नाही. सर ते शेवटी आयोग काय निर्णय घेईल त्याच्यावर या प्रश्नाचं उत्तर असेल. 76 जो आहे मॅच द कॉलम्स आहेत करेक्ट मिनिंगच्या. टॅसिटन, टॅसिटन म्हणजे थोडक्यात लोक जो व्यक्ती खूप कमी बोलतो, मितभाषी व्यक्ती जो आहे अशाला पण टॅसिटन म्हणतो. रिझर्व ऑर स्पीक्स व्हेरी लिटल. इफ्युजिव्ह हा जो वर्ड आहे इट इज यूज टू गिव्ह एक्साग्रेटेड एक्सप्रेशन ऑफ प्लेजर, प्रेज ऑर ग्रॅटिट्यूड, त्यामुळे 4 नंबर असणार आहे. इम्पेटस म्हणजे उत्स्फूर्त ॲक्ट्स ऑन सडन आयडिया विदाऊट थिंकिंग फर्स्ट, त्याला इम्पेटस असं म्हणतो. डिफिडंट हे कॉन्फिडन्स विरुद्धार्थी व शब्द आहे, त्यामुळे साहजिकच किती झालेला आहे, एला 2 आहे, बीला 4 आहे. एला 2, बीला 4, एला 2 वरून पण तुमच्या लक्षात येते, सीला 1 आहे. कुठलाही एक वर्ड जरी माहिती असता तरी तुम्ही करेक्ट मॅच द कॉलम केलं असतं. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा पुन्हा क्वेश्चन टॅगचा आहे. क्वेश्चन टॅग क्लॉजेस या टॉपिकवर तुलनेने जास्त प्रश्न विचारलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स वी मस्ट गो नाऊ. क्वेश्चन टॅगचा सरळ साधा रूल आहे, इफ द सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. आणि त्या निगेटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ हेल्पिंग वर्ब वापरतो. मस्टचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मसंट असं होतं, मसंट वी हा करेक्ट क्वेश्चन टॅग असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असेल. मॅच द फॉलोइंग पेअर्स, योग्य जोड्या जुळवा. पहिला अप एंड हा शब्द आहे, अप एंड असं करतो, अप एंड करतो मीन्स थोडक्यात अपसाइड डाऊन. अपसाइड डाऊन मीन्स मूव्ह इन टू अ व्हर्टिकल पोझिशन. ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर असेल. एंड अप म्हणजे आपल्याला माहिती आहे एंड अप म्हणजे फिनिश. डू आउट याचा अर्थ मग डेकोरेट, कारण आउट डू याचा अर्थ डू बेटर दॅन, आउट डन वगैरे हे जे वर्ड आपण ॲडजेक्टिव्ह मध्ये वापरतो. आउट डू याचा अर्थ डू बेटर दॅन, म्हणजे उत्तर काय असू शकतं, BADC. BADC ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. 79 नंबरचा क्वेश्चन आहे. ही सेड वी वर हॅव्हिंग लंच. साहजिकच या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 4ही ऑप्शनमध्ये दॅट वापरलेला नाही, सॉरी 4ही वाक्यामध्ये दॅट वापरलेला नाही. काही वेळेला जो दॅट आहे हा त्या ठिकाणी सायलेंट राहतो, नाही वापरला तरी आपण तो कन्सिडर करायचा असतो. त्यामुळे दॅट नाही म्हणून सगळी वाक्य चुकीची असं कुठेही होणार नाही. ही सेड मध्ये नंतर दॅट आहे असं कन्सिडर करायचं. इथे महत्त्वाचं आहे वीचं रूपांतर दे. वीचं रूपांतर दे हे 4ही सेंटेन्समध्ये केलेलं आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचा रूल तुमचा टेन्सच्या रूलचा जो आहे, जर दिलेलं सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल त्याचं रूपांतर पास्ट परफेक्टमध्ये होतं, म्हणजे वॉजवरचं रूपांतर हॅड बीनमध्ये होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जो आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. ही सेड दे हॅड बीन हॅव्हिंग लंच. कारण वेअर आहे तर वेअरचं रूपांतर हॅड बीन मध्ये करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज द ऑप्शन हॅव्हिंग अपोजिट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द ओल्ड मॅन लेड अ सॉलिटरी लाईफ. सॉलिटरी लाईफ म्हणजे लोनली लाईफ, आणि लोनली लाईफचा जर अपोजिट वर्ड असेल, हॅप्पी होणार नाही, प्रायव्हेट होणार नाही, लॉंग होणार नाही, इट इज सोशेबल, समाजशील म्हणजे समाजामध्ये मिसळणारा, लोकांच्यामध्ये मिसळणारा, सॉलिटरी नसलेला. सॉलिटरी म्हणजे लोनली, त्यामुळे पर्याय क्रमांक तुम्हाला अँटोनिम लिहायचं आहे, अपोजिट मिनिंग लिहायचं आहे. त्यामुळे सोशेबल हे उत्तर असलं पाहिजे. मूडवर सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो मूड्स ऑफ वर्बवर आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, इफ माय फ्रेंड वॉन्ट्स इट आय शॅल गिव्ह इट टू हिम. आपल्या सर्वांना माहिती आहे इंडिकेटिव्ह मूड इज यूज टू मेक अ स्टेटमेंट,
आस्क अ क्वेश्चन अँड टू एक्सप्रेस अ सपोजिशन. जर इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर ते वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतं. त्यामुळे इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स आहे, म्हणजे हा इंडिकेटिव्ह मूड असणार आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये पहिलं सेंटेन्स इंडिकेटिव्ह मूडमध्ये. लेट अस, चला जाऊया, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आय मूव दॅट, ज्या वेळेला मग अशा आपण पाहिलेलं होतं दॅट नंतर नाऊन क्लॉज आला आणि त्याच्यामध्ये जर V1 असेल, दॅट प्लस नाऊन प्लस V1 अशी रचना असेल तर हा प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड असतो. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असणार आहे. उत्तर कोणतं असेल? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द प्रेफिक्सेस. प्रेफिक्सेस म्हणजेच उपसर्ग, ज्या उपसर्गांच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये 82 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचे मिनिंग तुम्हाला मॅच करायचे आहेत. आर्क म्हणजे माहिती आहे आपल्याला, आर्क ड्यूक फर्डिनांड वगैरे हे शब्द ऐकलेत. आर्क याचा अर्थ आर्क बिशप वगैरे माहिती आहे. आर्कचं मिनिंग मेन असं होतं. एक जोडी जुळली तरी आपोआप जुळतात बघा. आर्कला 4 असणार आहे. कॉन्ट्रा मीन्स अपोजिट, अगेन्स्ट, त्यामुळे इथे एला 4 असेल, बीला फर्स्ट असेल. अँटी मीन्स बिफोर आणि क्रिप्टो मीन्स सिक्रेट, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल सेंटेन्स तर थोडासा या प्रश्नाला काही मुलांचा एक जास्त तुलनेने वेळ गेला असेल, कारण समजून घ्यावा लागतो. कम्युनिकेशन फॅसिलिटीज एक फ्रेज आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅज बीन बिल्ट अपॉन स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ असं दिलं आहे, बरोबर. आता याचं करेक्ट सेंटेन्स ओळखायचं असेल, समजा तुम्ही एने सुरुवात केलीत तर ए मध्ये कम्युनिकेशन फॅसिलिटीज आहेत. एफ डायरेक्ट ऑफ आहे, कम्युनिकेशन फॅसिलिटीज ऑफ, आणि बी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर सी जो आहे तो ऑल ओव्हर द वर्ल्ड. ऑल ओव्हर द वर्ल्ड हा वर्डमध्ये येऊ शकत नाही, तो सुरुवातीला शक्यतो आपण वापरतो. त्यामुळे दुसरा पर्याय थोडासा काळजीपूर्वक पाहून घ्या बघा. ऑल ओव्हर द वर्ल्ड, ऑल ओव्हर द वर्ल्ड. बी ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे हा डिस्कोर्स मार्कर झाला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट झाला. बी बरोबर आहे का बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. डी अगदी सब्जेक्ट नंतर परत वर्ब आलेला आहे. आपल्याला जनरल कन्स्ट्रक्शन माहिती असतं, हॅज बीन बिल्ट अपॉन. पॅसिव्ह वॉइसचं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट असला पाहिजे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा, ऑल ओव्हर द वर्ल्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT सेक्टर जो आहे हॅज बीन बिल्ट अपॉन, कशावर उभा राहिलेला आहे? हॅज बीन बिल्ट अपॉन. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण कुठे आलो? C B D E. ई जो आहे तुमचा अ स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर आहे. त्याच्यानंतर F आहे, ऑफ आहे, म्हणजे हा 4 आहे, हा 5 आहे आणि हा 6 आहे. आणि तुमच्या लक्षात इथं अगदी करेक्ट सेंटेन्स तयार होत आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज बीन बिल्ट अपॉन, हॅज बीन बिल्ट अपॉन अ स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ, आणि शेवटी कम्युनिकेशन फॅसिलिटीज. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा 84 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला चूज द, असं आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड, चुकीचे शब्द ओळखायचे आहेत. हॅपॅझर्ड हे स्पेलिंग करेक्ट आहे. हेरिडेटरी याचं स्पेलिंग चुकलेलं आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. हेरिडिटरी नाही, हेरिडेटरी असं आहे. हायपोक्रेसी बरोबर आहे. तुम्हाला रॉंगली फाइंड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला बी कन्सिडर करावं लागेल. हायपोक्रेसी बरोबर आहे. हेट्रोजिनियस, ओके, याच्यामधलं इथे आयच्या ठिकाणी ई असायला पाहिजे, म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. 2 रॉंगली स्पेल्ड वर्ड्स आहेत, बी आणि डी. बी आणि डी हे 2 रॉंगली स्पेल्ड वर्ड आहेत. त्याच्यानंतर 85 आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अ लॉंग टाइम. ही सेड दॅट. इनडायरेक्ट स्पीचची बरीच वाक्य परीक्षेला विचारली आणि तुलनेने खूप सोपी वाक्य विचारलेली आहेत. तर पहिली गोष्ट, ही सेड आय हॅव, ही हॅव ह्या रचना चुकीच्या आहेत. ही सेड दॅट असं होईल. आयचं रूपांतर ही मध्ये होईल
हॅवचं रूपांतर हॅड बीन मध्ये होईल, हिअरचं रूपांतर देअर मध्ये होईल. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ही सेड दॅट ही हॅड बीन वेटिंग देअर फॉर अ लॉंग टाइम. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 85 झाला ना. 86. Choose the correct option from the given below, which means the idiom underlined in the sentence. Whenever we go for an outing, my wife wants to buy everything but the kitchen sink. Everything but the kitchen sink means everything that she thinks, everything that is imaginable. जे जे काय आपल्याला कल्पना करता येईल ते ते सगळं बायको जर घरी घेऊन येत असेल तर तुम्ही काय म्हणाल, एव्हरीथिंग बट द किचन सिंक. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे, कारण एवढी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इडियम कशाला म्हणतो, अन इडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट सजेस्ट मॅटॅफोरिकल मिनिंग नॉट लिटरल मिनिंग. इडियम हा असा शब्द आहे की जो काय सजेस्ट करतो, मॅटॅफोरिकल मिनिंग सजेस्ट करतो, लिटरल मिनिंग तो सजेस्ट करत नाही. आणि त्याच्यामुळे हा किचनवाल्याकडे जर तुम्ही वळलात तर हे तुमचं चुकीचं उत्तर असू शकेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचं वाक्य अगदी सोपं आहे. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. गोल्ड हे मटेरियल नाउन आहे, त्याच्या अगोदर आर्टिकल यूज केलं जात नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असेल. त्याच्यानंतर 88 नंबरचा क्वेश्चन आहे. पहिलं वाक्य आहे हरसेल्फ सॉ द बर्गलर. अर्थात यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हरसेल्फ हे इम्पेटिक प्रोनाउन म्हणून वापरायचं आहे. जर इम्पेटिक प्रोनाउन म्हणून वापरायचं असेल तर त्याच्या अगोदर नाउन किंवा प्रोनाउन असलं पाहिजे. त्यामुळे शी हरसेल्फ असं असतं तर हे वाक्य बरोबर होतं. या चुकीचं आहे. करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचं आहे. नन ऑफ दीज बॉईज. वन ऑफ, नन ऑफ नंतर अनेक वचनी करता असेल तरी क्रियापद मात्र एकवचनी वापरतो. अर्थात बी हे करेक्ट सेंटेन्स आहे. पोप दॅन हुम वी फ्यू मेन हॅड मोर व्हॅनिटी. या ठिकाणी पोप नंतर दॅन वापरलेलं आहे, दॅन नंतर हुम आलेला आहे. पोप दॅन हुम ही रचना कुठेतरी आपल्याला योग्य वाटत नाही, कारण जनरली दॅन हे जे प्रिपोजिशन किंवा कंजंक्शन म्हणून आपण वापरतो तेव्हा ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो. म्हणजे जर कंपॅरेटिव्ह डिग्रीमधला ॲडजेक्टिव्ह असेल तर वापरतो. आणि या ठिकाणी कुठेही आपल्याला पोप दॅन हुम फ्यू मेन हॅड मोर व्हॅनिटी थोडंसं इन्व्हर्जन वाक्यामध्ये आहे. थोडा या वाक्याबद्दल पण बी करेक्ट आहे. आणि बी अँड सी असा कुठेही ऑप्शन नाही. ए कम्प्लिटली रॉंग आहे आणि त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असलं पाहिजे. बी अँड सी. समजा आपण म्हटलं इन्व्हर्जन केलेलं आहे म्हणून ते वाक्य तसं आहे, तर तसं नाही आहे. बी अँड सी हा ऑप्शन नाही आहे. त्यामुळे प्रश्न काय करेक्ट शोधायचं आहे ना. येस, चूज द करेक्ट सेंटेन्स. त्यामुळे बी ओनली हे उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. लिगेचर. लिगेचर मीन्स समथिंग दॅट इज यूज टू बाइंड. आपण बांधण्यासाठी जे काही साधन वापरतो त्याला लिगेचर असं म्हटलं जातं. इम्पास मीन्स अशी परिस्थिती की जिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड. क्विंटेसेन्शियल हा जो वर्ड आहे याचा अर्थ होतो परफेक्ट एक्झाम्पल. क्विंटेसेन्शियल हा जो वर्ड आहे परफेक्ट एक्झाम्पल. मग क्विप काय असणार आहे, फनी ऑर क्लेवर रिमार्क. म्हणजेच काय झालं, BADC. BADC हे उत्तर असेल. पर्याय एकदा चेक करू आपण. यस, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. BADC. नंतर 90 नंबरचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला चूज द ॲप्रोप्रिएट सेंटेन्स विच शोकेसेस अँड इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूड ओळखायचे. संतोष पवार सरांच्या पुस्तकातलं वाक्य जसं तसं आहे. रामा गोज टू स्कूल एव्हरीडे. इंडिकेटिव्ह मूडमधलं पहिलं वाक्य माझ्या पुस्तकातलं. अर्थात रामाच्या ऐवजी तिथे रोहन गोज टू स्कूल एव्हरीडे आहे. रामा गोज टू स्कूल हे इंडिकेटिव्ह मूडमधलं वाक्य आहे. आणि इंडिकेटिव्ह मूडमध्ये आत्तापर्यंत जेवढी वाक्य मूडमधली विचारली आहेत तेवढी सर्वच्या सर्व वाक्य पुस्तकात आहेत. माझं जे कम्प्लीट इंग्लिश ग्रामर नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सर्वच म्हणजे बहुतेक प्रश्नांचे संदर्भसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. रामा गोज टू स्कूल एव्हरी डे हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये आहे. वेट देअर हे इम्परेटिव्ह मूड आहे. लेटस गो हे इम्परेटिव्ह मूड आहे. म्हणजेच हा इम्परेटिव्ह मूड आहे, हा इम्परेटिव्ह मूड आहे, हा सब्जंक्टिव्ह मूड आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 91 ते 95 पॅसेजवर आहेत. आपण पहिले 96 ते 100 प्रश्न बघू आणि नंतर पॅसेजवर येऊ.
96 मध्ये बघा, आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम फ्रॉम द फॉलोविंग सेंटेन्स. वी गॉट द सीड्स प्लांटेड बिफोर द रेन्स कम. पाऊस येण्याच्या अगोदरच आम्ही बी लावून घेतलेलं होतं. अर्थात या ठिकाणी बिफोर आहे म्हणजे हा टाइम क्लॉज आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. शी इज ॲज वाईज ॲज शी इज ब्युटिफुल हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन आहे. यू मे डू ॲज यू प्लीज, यू मे डू ॲज यू प्लीज हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 96चं 1 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड बेनिओलंट? बेनिओलंट मीन्स विशिंग गुड टू अदर्स, कन्सिडरेट, अबाउट अदर्स, काइंड. हे त्याचं अगदी सोपा वर्ड आहे, खूप वेळा अगोदर आयोगाला विचारलेला आहे. बेनिओलंट याचा अर्थ काइंड. मिनिंग शोधायचे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचे. पहिलं सेंटेन्स आहे वी वर्क हार्ड अँड वेट फॉर द रिझल्ट. आम्ही मेहनत घेतली आणि निकालाची प्रतीक्षा केली. अर्थातच दोन एकमेकांशी संबंधित अशी वाक्य आहेत, एकमेकांशी संबंधित अशी वर्ब आहेत आणि ते अँडनी जोडलेली आहेत. त्यामुळे हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली तसं करेक्ट आहे. फ्लॅटरी हॅज इट्स इफेक्ट ऑन अ वेन माइंड अगदी बरोबर आहे, ग्रॅमॅटिकली अगदी अचूक वाक्य आहे. ही निग्लेक्टेड हिज वर्क अँड द कॉन्सिक्वेन्स वॉज ही लॉस्ट हिज पोझिशन. ही निग्लेक्टेड हिज वर्क इथपर्यंतचा भाग बरोबर आहे, अँडचा भाग बरोबर आहे. नंतरचं वाक्य थोडंसं तुमच्या लक्षात येईल. द कॉन्सिक्वेन्स वॉज ही लॉस्ट हिज पोझिशन. हे जे आहे इथे ॲज अ रिझल्ट, ॲज अ कॉन्सिक्वेन्स अशी जर रचना असती तर हे ही निग्लेक्टेड हिज वर्क ॲज अ कॉन्सिक्वेन्स ही लॉस्ट हिज पोझिशन असं करेक्ट झालं असतं. हे तितकंसं ग्रॅमॅटिकली करेक्ट. तरी पण ऑप्शन बघूया. हा ऑप्शनमध्ये ए अँड बी ऑल आर करेक्ट असं पण आहे, पण माझ्या मते याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असलं पाहिजे. सी ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट वाटतोय आणि तुमच्या सेंटेन्स साऊंड्स समथिंग मिनिंगलेस आणि त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द फॉलोविंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग. तर साहजिकच ही सेड दॅट होणार आहे. आय एमचं ही वॉज होणार आहे. हिअरचं रूपांतर देअरमध्ये होणार आहे. दिसचं रूपांतर दॅटमध्ये होणार आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर चूज ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड पेटुलन्स. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पेटुलन्स याचा जो वर्ड आहे याचं मिनिंग मुळातच ग्रम्पीनेस, वास्पीनेस, पिविशनेस हे त्याचे सिनोनिम्स आहेत. हे तीनही वर्ड त्याचे सिनोनिम्स आहेत. तुम्हाला अँटोनिम शोधून काढायचं आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर जे असणार आहे हे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे सगळे प्रश्न होते हे ग्रामर आणि व्होकॅब्लरीवर आधारित असे होते. याच्यानंतर जे आपले मधले प्रश्न राहिलेले आहेत पॅसेजवरचे जे प्रश्न आहेत अर्थात ते मी पाहिले नाही आहेत. एकदा आपण ट्राय करू त्याची उत्तरं शोधण्याचं. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला विच ऑफ द फॉलोविंग आर डिस्क्राइब ॲज अ पार्ट ऑफ क्लासिकल रॅशनल मॉडेल असं म्हटलंय. क्लासिकल रॅशनल मॉडेल पहिल्या सोडीमध्ये दिसून येते आपल्याला द मेजर ऑफ सक्सेसफुल सिनियर मॅनेजर्स डू नॉट क्लोजली फॉलो द क्लासिकल रॅशनल मॉडेल ऑफ फर्स्ट क्लेरिफाईंग गोल्स, असेसिंग द प्रॉब्लेम्स आहे, फॉर्म्युलेटिंग ऑप्शन्स, त्याच्यानंतर इस्टिमेटिंग लाईकलीहूड, सक्सेस, मेकिंग डिसिजन अँड देन टेकिंग ॲक्शन टू द इम्प्लिमेंट द डिसिजन. इथे लक्षात येईल तुमच्या की प्रश्न काय विचारलाय विच ऑफ द फॉलोविंग्स आर डिस्क्राइब्ड ॲज अ पार्ट ऑफ रॅशनल मॉडेल. तर कोणते कोणते आहेत की जे नॅशनल मॉडेलचा पार्ट म्हणून डिस्क्राईब केलेले आहेत. तर आपण इथे पटकन पहिल्याच ओळीमध्ये आपलं उत्तर लक्षात येते. असेसिंग द प्रॉब्लेम हा वर्ड इथे आपल्याला दिसून येतोय. असेसिंग द प्रॉब्लेम आहे. सेकंड आहे डिसिजन मेकिंग अ डिसिजन आहे. टेकिंग द ॲक्शन टू इम्प्लिमेंट द डिसिजन. Rather, in their day-by-day tactical maneuvers, these senior executives rely on
व्हॉट इज वॅग्युली टर्म इंट्युशन टू मॅनेज अ नेटवर्क ऑफ इरिलेटेड प्रॉब्लेम्स. अर्थात पुढच्या कन्सेप्टमध्ये इंट्युशन हा शब्द आलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर हे ए अँड बी असलं पाहिजे. पॅसेजच्या उत्तराबद्दल मी अगदी कॉन्फिडेंटली सांगत नाही, आपण ते शोधण्याचा प्रयत्न करू, कारण तुम्हाला माहिती आहे की पॅसेज अगदी सुरुवातीला योग्य वाचला पाहिजे, त्याच्यातले कीवर्ड शोधले पाहिजेत, नंतर उत्तरं शोधली पाहिजेत. पण एक फक्त ही उत्तरं अगदी अधिकृत अशी मानू नका तुम्ही. व्हॉट कॅन बी मॅनेज थ्रू इंट्युशन, इंट्युशनबद्दल विचारलेलं आहे. खाली जे ऑप्शन्स आहेत नॉवेल्टी, सरप्राईज, ॲम्बिग्युटी असं आहे. इथे इंट्युशनबद्दल आहे बघा, रॅदर इन देअर डे बाय डे प्रॅक्टिकल maneuvers these senior executives or what is really term intuition to manage a network of irrelated problems required. हां इथे आहे बघा, required them to deal with ambiguity, novelty, surprise. तिन्ही वर्ड आहेत. प्रश्न काय विचारलेला आहे, कॅन बी मॅनेज थ्रू इंट्युशन, तर हे ए बी अँड सी असं होईल. सम रायटर्स व्ह्यू इंट्युशन ॲज द डॅश ऑफ डॅश. इंट्युशन इथे पटकन जसं जसं उत्तर सापडते अपोजिट ऑफ. खूप पॅसेजसुद्धा तुलनेने खूप सोपा होता, त्या ठिकाणी उत्तर आपल्याला लगेच दिसून येते. अपोजिट ऑफ मध्ये इथे अपोजिट ऑफ रॅशनॅलिटी असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर नॉट युजेस ऑफ इंट्युशन. रिकग्निशन ऑफ अ प्रॉब्लेम, प्रेडिक्टिंग सक्सेस, अरायव्हिंग अ होलिस्टिक व्ह्यू असं आहे. बघा, फर्स्ट देन इंट्युटिव्हली सेन्स वेन अ प्रॉब्लेम एक्झिस्ट. सेकंड मॅनेज रिलाय ऑन इंट्युशन टू परफॉर्म वेल बिहेवियर पॅटर्न्स रॅपिडली. बघा, सिनियर मॅनेजर्स यूज इंट्युशन इन ॲट लास्ट 5 डिस्टिंक्ट वेज. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात इथे जे तुम्हाला दिसून येत आहेत यामध्ये रिकग्निशन ऑफ प्रॉब्लेम, प्रेडिक्टिंग सक्सेस, अरायव्हिंग अ होलिस्टिक व्ह्यू. प्रॉब्लेम एक्झिस्ट म्हणजे रिकग्नायझिंग प्रॉब्लेम झालं. रिलाय ऑन इंट्युशन परफॉर्म वेल अँड बिहेवियर पॅटर्न झालं. आर्बिटरी और इरेशनल बट इज बेस्ड ऑन इयर्स ऑफ पेन्स्टेकिंग अँड हाफ एक्सपिरियन्स बिल्ड वर्ड्स. अ थर्ड फंक्शन ऑफ इंट्युशन टू सिंथेसाइज isolated bits of data and practice into integrated picture. Often in our experience, for some managers use intuition as a check on the results of more rational analysis. त्याच्यानंतर most senior executives familiar with the formal decision analysis models of tools. आणि finally managers can use intuition to bypass in-depth analysis and move rapidly to इंजेंडर प्लॉजिबल सोल्युशन. जर पर्याय बघितले तर याचंही उत्तर या ठिकाणी इंट्युशन जे आहे तर रिकग्निशन ऑफ प्रॉब्लेम तर येते. प्रेडिक्टिंग सक्सेस ए आणि बी हे असू शकतं. थोडंसं तुम्हीही तो पॅरेग्राफ वाचा. पुढचं मॅच द फॉलोइंग आहेत. इसेनबर्ग हां सुरुवातीलाच आहे. इसेनबर्ग रिसेंट रिसर्च ऑन द कॉग्निटिव्ह प्रोसेस. इसेनबर्ग कॉग्नेटिव्ह प्रोसेस म्हणजे एला 2 असणार आहे. एला 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4. इंट्युशन आहे तिथे बायपास इन द डेप्थ अनालिसिस आणि सिस्टमॅटिक मेथड्स म्हणजे डिसिजन्स. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेली आहेत. तुलनेने प्रश्नपत्रिका तशी काठिण्यपत्री बऱ्यापैकी आहे. तुम्हा सर्वांनाच खूप चांगले मार्क्स पडतील ही अपेक्षा. सर्वांना तुमच्या रिझल्टसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.